नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी तयार झालोय कॉलेजला जाण्यासाठी आणि कॉलेजला जायच्या आधी बाप्पाला वगैरे फूल हार वगैरे आणायचे. तर आपण पहिला हार वगैरे आणू, मग जाऊ कॉलेजला. तर मित्रांनो, अजून कॉलेजला जायला टाइम आहे. तर मी म्हणतो अजून थोडा वेळ बसतो आणि टीव्ही बघतो. क्यों गाए? क्या तुमसे और खाया नहीं जा रहा है? तुम बस इतना ही कर सकते हो? नहीं, ऐसा नहीं है. मी बघतोय डिमन स्लेअर, भारी आहे म्हणून बघतोय. काल थोडं बघितलं होतं, म्हणजे 11 एपिसोड बघितले, आता 12 एपिसोड चालू आहे. तर जायच्या आधी थोडं अजून बघून जाऊन बसलोय बघायला. चाललोय कॉलेजला. पाऊस पण थांबलाय, एवढं पाऊस होतं म्हणून बसलो होतो अजून वेळ. आणि टी व्ही पण बघून झालं, आता आल्यावर बाकीचा एपिसोड बघू. तर मी कॉलेजवरून 1 वाजता चालू आहे घरी आणि जेवण वगैरे झालं आता माझं. आणि मी परत हेच बघत बसलोय सिरीज डिमन स्लेअर. भारी आहे, बघू वाटतंय म्हणून बघत बसलो. आणि अजून मला व्हिडिओ एडिट करायचं गाईज. कालचं मी व्हिडिओ एडिटच नाही केलं आणि व्हिडिओ एडिट करून त्याला अपलोड करायचं यूट्यूबवर. आता थोड्या वेळाने मी बसतो एडिटिंगला. तर फायनली गाईज व्हिडिओ एडिट झाला. व्लॉग एडिट करायला जरा वेळच लागला, कारण की काल तुम्हाला माहिती आहे ना कॉपीराईट इश्यू आला तर सॉन्गमुळे. हुडकून सॉन्ग टाकलं म्हणजे कॉपीराईट इश्यू येऊ नये म्हणून. आणि नशिबाने कॉपीराईट इश्यू नाही आला. आणि व्लॉग अपलोड झाला आहे, शेड्यूल झाला आहे. आणि उद्या सकाळी 8:30 वाजता येईल व्लॉग. तर नक्की व्लॉग बघा. व्लॉग बघता मित्रांनो टाईम बघा 6:30 झालं. टाईम कसं गेला कळलंच नाही. आणि आता थोड्या वेळाने मम्मी येणार आहे गावावरून. मम्मी आता पुणे स्टेशनला आली आहे. थोड्या वेळाने मम्मीला स्टेशनला घ्यायला जायचं आहे. तर मम्मीला मी घ्यायला जाणार होतो स्टेशनला, पण मम्मीला लोकल भेटला नाही. तर मम्मी मेट्रोने येणार आहे आणि तिथून कॅबने येणार आहे. तर आता मी जाणार नाही घ्यायला मम्मीला. मम्मी आता डायरेक्ट कॅब करून घरी येणार. तर नमस्कार मित्रांनो, डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. काल मम्मीला यायला लेट झालं म्हणून ब्लॉग शूट करता आलं नाही. तर आता मम्मी फायनली घरी आली आहे आणि मी खूप खुश आहे, कारण की मम्मी आल्यावर मस्त वाटतं मला. आणि घर सांभाळायचं खरं खूप अवघड आहे. 2 दिवस कसं घर सांभाळा आम्हालाच माहिती आहे. मम्मी सगळं काम करते, मम्मीचा सॅल्यूट आहे. चला, तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती मला. मम्मी आहे ना गावावरून येताना ते जास्वंदाची कळी आणली होती. ते आम्ही काल रात्री पाण्यात ठेवलं होतं, ते आता ते फुल झालेत. तर बाप्पाला बघा किती भारी दिसत आहेत. बाप्पा किती सुंदर दिसत आहेत आणि फुलं पण एकदम मस्त दिसत आहे. जास्वंदाचे फुलं लय भारी सूट करतात बाप्पाला, आणि बाप्पाला पण आवडतात जास्वंदाचे फुलं. तर आता मी करतोय नाश्ता. मम्मीने मस्तपैकी पोहे करून दिले. मम्मीचे आजचे पोहे मला खूप आवडतात आणि 2-3 दिवसापासून खाल्लं नव्हतं. आता खाऊ वाटत होतं, मम्मीला म्हणलं पोहे कर, तर मम्मीने पोहे करून दिले. मम्मीसोबत आलतो महादेवाच्या मंदिराला पाया पडायला. आणि आता दत्त महाराजांच्या मंदिरमध्ये जाऊन मग घरी जाणार आणि मग घरी जाऊन बाप्पाची आरती करायची. मी आलतो इथं दत्त मंदिरात. तर इथं मंडळाचं गणपतीला घेऊन चाललेत, बाप्पाला घेऊन चाललेत. मंडळाच्या ट्रॅक्टरमध्ये ठेवले आणि आता घेऊन चाललेत विसर्जनाला. तर आता आम्ही आलोय घरी मंदिरमधून. आणि दुपारी मी ब्लॉग वगैरे केला नाही, कारण की मी सिरीजच बघत होतो. ते सिरीजच कंटिन्यू करत होतो. ते सिरीज बघण्यातच मला खूप टाईम गेला, म्हणून मी दुपारी काय ब्लॉगच केला नाही. आणि मग संध्याकाळी उठून मग मंदिरात गेलो, मग तिकडंच ब्लॉग शूट केला. आणि आता मी करतोय मेल्टेड चॉकलेट, म्हणजे खाऊ वाटतंय म्हणून चॉकलेट आणलंय आम्ही आता, आणि तुम्हाला दाखवतो मी कसं करतात. तर बघा, मी इथं घेतलंय दूध पातेल्यात आणि गॅसवर ठेवलंय. आणि हे आहे डार्क चॉकलेट. काय नाही, एवढंच फक्त दूध घ्यायचं आणि डार्क चॉकलेट ह्याच्यामध्ये टाकायचं. ते ॲटोमॅटिक जसं जसं गरम होईल ना तसं ते वितळून मस्त असं डार्क चॉकलेट तयार होतं. तुम्ही असं पण खाऊ शकता, नाहीतर कशासोबत पण खाऊ शकता. भारी लागतं खायला, करून बघा एकदा. असं झालं आहे डार्क चॉकलेट मेल्ट झाल्यावर.
तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसं लागते कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.